तसं ठीक आहे, पण हट्ट करत होते तुमच्या बरोबर येण्याचा. शेवटी आईने दटावलं त्यांना, मग शांत झाले. पण आपण जाऊन बोलूया का त्याच्याशी? म्हणजे समजून तरी समजा ना, सांगताच कसं घ्यायचं आपण? राष्ट्रहित आहो, काय बोलताय तुम्ही? त्यांना आरामाची गरज आहे. त्यांना इथेच असू दे, आराम करू द्या. चूप. आणि तेजस, पोलीस कलाचा शोध घेतच आहेत. तोपर्यंत आपण तुमचं काम करून येऊया. आणि पण एकदा बोलून पण वेळ काही नाही. साई, तो घेतलं बघ. तुला काही जरी वाटेल मला फोन कर. ओके चल येऊया. सायली येतो बघ, काळजी घे. चला. नका काळजी करू. नाही बघ कलाला काही. अद्वैत आले तिला शोधू. आबा अद्वैतला फोन करून बघता का जरा? कलाबद्दल काही कळलं का ते विचारता का? आबा, हॅलो अद्वैत, कसा आहेस बाळा? बरं आहेस ना? आबा मी ठीक नाही आणि खरे कशी मला माहित नाही. कला सापडली का? नाही आबा, कुठे गेली काहीच कळत नाही. आबा अर्जुन सायलीला म्हणतो की अगं अद्वैत कसा आहे आता? सायली म्हणते ठीक आहे तो, पण तो तुमच्यावर यायचं म्हणत होता, पण आई थोड्या ओरडल्यामुळे तो शांत बसला. इतक्या तेजस म्हणतो की आपण त्याच्याशी जाऊन बोलूया का, त्याला समजावून सांगूया. असं त्याला न सांगताच आपण कसं काय जायचं? मानसी म्हणते की नको, आपण अद्वैत भाऊजींना त्रास द्यायला, त्यांना थोडा आराम करू देत. अर्जुन म्हणतो बरोबर आहे, आपण तोपर्यंत तुझं काम करूया. तर कलाला तसंही पोलीस शोधतच आहेत. अर्जुन सायलीला म्हणतो की तू अद्वैतचं बघ, जर तुला काही वाटलं तर तू मला लगेचच फोन कर. सायली म्हणते ठीक आहे, आणि तिघेही कुमुद मावशीचा शोध घेण्यासाठी निघतात. रूममध्ये बसलेला अद्वैतला आबांचा फोन येतो. आबा विचारतात की कसा आहे? अद्वैत म्हणतो मी अजिबात ठीक नाहीये, मला कलेची खूप आठवण येत आहे. कला अजिबात सापडलेली नाही अजून तरी. दोघांमध्ये कलेविषयी बोलणं होतं. आता इकडे अर्जुन, तेजस, मानसी कुमुद मावशीचा शोध घेण्यासाठी एका गल्लीमध्ये पोहोचलेली आहेत. तेजस तिथून जाणाऱ्या एका माणसाला विचारतो की अहो दादा, तुम्हाला कुमुद मावशी माहित आहेत का, ज्या पाळणाघर चालवतात त्या? तो कुमुद मावशीच्या घराच्या दिशेने बोट करतो आणि त्यांना घर दाखवतो. प्रेक्षकांनो, अर्जुन कुमुद मावशीच्या घरापर्यंत पोहोचण्याअगोदरच महिपतचे गुंड तिच्या घरामध्ये पोहोचलेले असतात. ते कुमुद मावशीचे हातपाय आणि तोंड बांधतात आणि तिला गोणीमध्ये भरतात. अर्जुन शोधत शोधत कुमुद मावशीच्या घराच्या बाहेर पोहोचलेला असतो. तेजस घराचा दरवाजा वाजवतो. तिघेही कुमुद मावशीला आवाज देतात, पण काही आतून आवाज येत नाही. दरवाजा ढकलून पाहतात तर दरवाजाला आतून कडी असते. महिपतचे गुंड तिथून जात असतात. इतक्यात अर्जुन त्यांना आवाज देतो, तरी सुद्धा ते न ऐकता तसेच निघून जातात. परत मानसी सुद्धा म्हणते दादा, कुमुद मावशी इथे राहतात, ते तुम्हाला माहित आहेत का? गुंड तसेच काही न बोलता निघून जातात. तेजस म्हणतो दरवाजाला आतून कडी आहे, याचा अर्थ घरामध्ये कुणीतरी असणार आहे. अर्जुन म्हणतो घराला मागचा दरवाजा आहे का बघूया, किंवा एखादी खिडकी उघडी असेल तर पाहूया. तिघही पाठीमागच्या बाजूला जातात तर मागचा दरवाजा उघडा असतो. ते कुमुद मावशीला आवाज देतात, पण आतून काही आवाज येत नाही. तर तेजस म्हणतो की पुढचा दरवाजा लावलेला आहे आणि मागचा दरवाजा उघडा, याचा अर्थ काय? तेजस असं बोलताच अर्जुनच्या डोक्याची ट्यूब मात्र चालू होते. त्याच्या लक्षात येतं की मगाशी जी लोक पास झाली तीच लोक कुमुद मावशीला घेऊन गेलेली आहेत. अर्जुन पटकन पळत जातो आणि ते गुंड त्याला आजूबाजूला दिसतात का नाही ते पाहतो. अर्जुन तेजसला म्हणतो अरे, मगाशी जी माणसं पास झाली ना, तीच बहुतेक कुमुद मावशीला घेऊन गेली असती. अर्जुन म्हणतो कोणाला तरी समजलं आहे की तुम्ही कुमुद मावशीला भेटायला इथे आला आहात आणि त्या व्यक्तीला तुमची भेट होऊन द्यायची नाही, म्हणूनच ते कुमुद मावशीला इथून घेऊन गेले आहेत. पण ती व्यक्ती कोण असेल? तेजस आणि मानसी एकदम म्हणतात गायत्री वहिनी. राहुल कलाला म्हणत असतो की पूजाला फोन कर. कला म्हणते मी राहुल तुला किती वेळा सांगू की मी अजिबात फोन करणार नाही. इतक्यात गुंड कुमुद मावशीला घेऊन तिथे येतात. प्रेक्षकांनो, जी मावशी दाखवलेली आहे ती थोडीशी वेडसर अशी दाखवलेली आहे. कला तिला विचारते मावशी तुम्ही कोण? मावशीची बडबड ऐकून कलाला आठवतं की महिपत जे बोलत होता ज्या बाईविषयी, ती हीच बाई आहे. राहुल तिला ओरडतो कुमुद गप्प बस. एवढ्यावरून कलाला कळतं की ती हिचा आणि गायत्रीचा काहीतरी संबंध आहे. इकडे सायली अद्वैतसाठी रूममध्ये चहा घेऊन आलेली असते, पण अद्वैत रूममध्ये नाही. हे पाहून ती पटकन किचनमध्ये जाते आणि कल्पनाला विचारते अहो तुम्ही अद्वैत भाऊजींना पाहिलं का? तर कल्पना म्हणते अगं तो सकाळी रूममध्येच होता. सायली म्हणते अहो ते आता रूममध्ये नाहीत. सायलीला काळजी वाटते आणि ती म्हणते मी लगेचच आता यांना फोन करते. कल्पना म्हणते तो कलाला शोधायला गेला की काय? सायली अर्जुनला फोन करून सांगते की अहो अद्वैत भाऊजी त्यांच्या रूममध्ये नाहीत आणि घरात सुद्धा मी पाहिलं तर ते घरात कुठेच नाहीत. अर्जुन म्हणतो काय? अर्जुन म्हणतो अगं पण तू अद्वैत बरोबरच होतीस ना? सायली म्हणते हो, पण अहो मी चहा घेण्यासाठी खाली आले होते, परत जाऊन पाहिलं तर ते रूममध्ये नाहीत. मला असं वाटतं ते कलाला शोधायला देवळाजवळ गेले असतील. मी जाऊन त्यांना तिथे शोधते. अर्जुन म्हणतो आम्ही तिघेही तिथे पोहोचतो. सायली कल्पनाला सांगून अद्वैतला शोधायला निघते. प्रेक्षकांनो, सायलीचा अंदाज अति अचूक ठरलेला असतो. अद्वैत बरोबर मंदिराजवळ कलेला शोधण्यासाठी गेलेला असतो आणि तिच्या आठवणींमध्ये अगदी बुडालेला असतो. सायली मंदिरात पोहोचते आणि अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते अद्वैत भाऊजी मला माहितच होतं की तुम्ही इथेच असणार. असे न सांगता तुम्ही निघून का आलात? यावर अद्वैत म्हणतो काय करणार वहिनी, अहो कला सापडतच नाही, मग काय मी घरात बसून आराम करणार का? काही झालं तरी कला सापडायला हवी. सायली म्हणते अद्वैत भाऊजी आपण देवाकडेच प्रार्थना करूया, तो आपली इच्छा पूर्ण करेल. सायली अद्वैतचा हात धरून त्याला मंदिरात घेऊन जाते. मंदिरामध्ये अद्वैत आणि सायली कला सापडावी म्हणून प्रार्थना करते. सायली सुंदर असं देवाचं भजन म्हणते.
अर्जुन, मानसी आणि तेजस येऊन ते सुद्धा कला सापडण्यासाठी देवाला प्रार्थना करतात. कला इकडे स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. इतक्या तिचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या फोनकडे जातं आणि ती आजूबाजूला पाहते तर गुंड झोपलेले असतात. कला हळूच फोन घ्यायला जाते. इतक्यात कुमुद मावशी दंगा करायला लागते. अगं काय करतेस तू? कला तिला म्हणते, अहो कुमुद मावशी, तुम्हाला इथून बाहेर पडायचं आहे ना, मग तुम्ही थोडंसं शांत बसा. हळूच जाऊन ती फोन घेते आणि अद्वैतला फोन करते तर चांदेकरचा फोन बंद असतो. तिला प्रश्न पडतो की आता कोणाला फोन करायचा, म्हणून तिला सायलीचा नंबर पाठ असतो, म्हणून ती सायलीला फोन करते. आरती सुरू असतानाच कलेचा फोन येतो. सायली फोन उचलते. सायलीच्या हातातील फोन अद्वैत घेतो आणि म्हणतो, अगं कले, कुठं आहेस तू? आम्ही तुला शोधत शोधत मंदिराजवळ आलो आहे. कला म्हणते, बरोबर, राहुल सुद्धा मला एखाद्या मंदिराच्या जवळच घेऊन आलेला आहे, कारण मला इथून भजनांचे आवाज ऐकू येत आहेत. मला माझ्या उजव्या बाजूने भजनाचा आवाज ऐकू येत आहे. हे ऐकल्यावर अंदाज घेण्यासाठी तेजस मोठ्यांदा भजन म्हणू लागतो. हे भजन कलेला ऐकू येत असतं. हे ऐकून तेजस लगेचच मोठ्यांदा भजन म्हणू लागतो. कला म्हणते, हा तेजसच आवाज आहे ना अर्जुन भाऊजी, मला माझ्या उजव्या बाजूने हा भजनाचा आवाज ऐकू येत आहे. हे तोडकं मोडकं दिसत आहे, याच्यावरून मी तुम्हाला सांगते हे बहुतेक गोडाऊन असू शकतं. अर्जुन म्हणतो, ओके, आम्ही येतो तिथे. अर्जुन निघायला लागतो तेवढ्या सायली म्हणते, मीही येते. पण अर्जुन म्हणतो, नको, अगं तिथे काय परिस्थिती असेल माहित नाही. अर्जुन आणि अद्वैत कलाला शोधायला जातात. त्यांना एक गोडाऊनसारखी जागा दिसते. त्या ठिकाणी ते जातात आणि दरवाजा ठोठावतात. तर आतून एक गुंड बाहेर येतो. कोण दरवाजा ठोकता आहे ते पाहण्यासाठी. आणि ते दोघंही त्याच्या तोंडावरती हात ठेवून आतमध्ये शिरतात आणि तिथील बाकीच्या गुंडांबरोबर 2-2 हात करून सुखरूप कलेला सोडवतात. अद्वैत आणि कला एकमेकांमध्ये रमलेले असतात. अर्जुन म्हणतो, चला पटकन, आपल्याला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही. अर्जुन, अद्वैत आणि कला निघून जातात. त्यानंतर त्याच जागी महिपत, गायत्री आणि राहुल येतो. राहुल म्हणतो महिपतला, कुठे गेली तुमची माणसं? तुमची माणसं त्यांना अडवू शकली नाहीत. आता एक काम करा, तुमच्या माणसांना त्यांचा पाठलाग करायला सांगा आणि त्याला चांगला फोडून काढायला सांगा. महिपत राहुलला म्हणतो, अरे तू अजून बच्चा आहेस. जगात फक्त एकच खेळ नाही, फक्त कुस्ती. अरे बुद्धिबळ पण आहे ना. मी आता माझ्या बुद्धिबळातला उंट पुढे सरकवला आहे आणि माझा उंट तिरका तिरका चालत कधी त्या सुभेदारांच्या घरामध्ये पोचेल हे त्या सुभेदारांना सुद्धा कळणार नाही. राहुल म्हणतो, म्हणजे? गायत्री म्हणते, म्हणजे अरे कला कुमुद मावशीला घेऊन पळाली नाही तर महिपतने तिला पळू दिले आहे. राहुल म्हणतो, काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाही. महिपत म्हणतो, अरे महिपतचा खेळ कळायला तुला थोडा टाइम आहे अजून, सांगतो. महिपत मावशी, ए मावशी असा म्हणत आवाज देतो तर एक बाई समोरून येते. राहुल म्हणतो, कोण आहे ही? गायत्री म्हणते, ही माझी खरी कुमुद मावशी आहे. महिपत म्हणतो, आणि जी पळाली ना ती विष पसरवणारी मावशी आहे आणि हे सुभेदारांना कळणार सुद्धा नाही. आणि त्यांना जेव्हा हे कळेल तोपर्यंत प्रत्येक सुभेदाराच्या माणसाच्या शरीरात विष पसरलेलं असेल. सगळे काळे निळे पडून तडफडून तडफडून एका क्षणात मरतील. एका फटक्यात आपले सगळे शत्रू ढगात. महिपत राहुलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, म्हणून म्हणलं तू अजून बच्चा आहे, बच्चा. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये पूर्णाची कल्पनाला विचारते, अगं अर्जुनचा फोन आला होता का? कल्पना म्हणते, नाही अहो, मला सुद्धा खूप काळजी वाटते, थांबा मी अर्जुनला फोन करते. इतक्या सगळेजण घरी येतात. पूर्णाची म्हणते, अरे काय हे, इतका वेळ तुम्ही सगळेजण कुठं होता? अर्जुन म्हणतो, अगं ही कुमुद मावशी आहे, यांची स्टोरी मी तुला नंतर सांगतो. अर्जुन विमलला आवाज देतो, विमल अगं मागची रूम जरा साफ करून ठेव. विमल म्हणते, अहो दादा रूम साफच आहे, मग यांना घेऊन जा आणि यांना आराम करू दे. पूर्णाजी सगळ्यांकडे बघून म्हणते, आता तुम्हा सगळ्यांना आरामाची गरज आहे, सगळ्यांनी आपापल्या रूममध्ये जावा. आणि आता सगळं ठीक झालेलं आहे, जे घडलं ते बाजूला सारा आणि आता जन्माष्टमीच्या तयारीला लागा. कल्पना म्हणते पूर्णाईला की पूर्णाई आता तुम्ही सुद्धा थोडासा आराम करा. पूर्णाई म्हणते, चल बाई चल, मला माझ्या रूम मध्ये घेऊन चल. इतक्यात मधुभाऊ येतात. सायली मधुभाऊंकडे जाते आणि त्यांना म्हणते, बरं झालं मधुभाऊ तुम्ही आलात, आता इथून जायचं नाही, विमलताईंनी तुमची रूम साफ करून ठेवली आहे. मधुभाऊ म्हणतात, अगं साऊ मला थांबता येणार नाही, पूजेसाठी मी उद्या परत येईन. अगं साऊ तू खूप थकल्यासारखी दिसतेस. सायली म्हणते, काय सांगू मधुभाऊ, आज खूप दगदग झाली आहे, खूप झोप सुद्धा येत आहे, पण कामं खूप पडली आहेत. मधुभाऊ सायलीची अवस्था बघून मनात विचार करतात, आता सायली खूप दमली आहे, अशा वेळेस तिला या गोष्टी सांगायला नको. तसंही भूतकाळाच्या गोष्टी सांगितल्या की तिला त्रास होतो आणि या सणासुराच्या दिवशी उगाच काही विपरीत घडायला नको. सायली मधुभाऊंना म्हणते, अहो मधुभाऊ कुठल्या विचारामध्ये गेला, काही तुम्हाला बोलायचं आहे का? मधुभाऊ म्हणतात, नाही बाळा, अगं तुझ्या चेहऱ्यावरच्या थकव्याचाच विचार करतोय. सायली म्हणते, मधुभाऊ खरं सांगू, मला आता कसली गरज आहे, तुमच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपायची गरज आहे. आणि तुम्ही जेव्हा माझ्या डोक्यावरून हात फिरवताना तेव्हा असं वाटतं कुठलं संकट माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. मला आईचा स्पर्श कसा असतो हे माहित नाही मधुभाऊ, पण माझ्यासाठी माझे आई बाबा तुम्हीच आहात ना, असं म्हणून सायली मधुभाऊंना मिठी मारते. मधुभाऊ दुःखी होऊन म्हणतात, अगं साऊ तुझे खरे आई वडील मिळवून देण्यासाठी मी खूप धडपडत आहे, पण हाताशी काहीतरी ठोस लागल्याशिवाय मी हे कोणाजवळच काही बोलू शकत नाही. इतक्यात पूर्णाई यातून आवाज देते, अगं त्या कुमुद मावशीला काही हवं नको ते बघ सायली. सायली हो म्हणते. मधुभाऊ म्हणतात, निघतो ग सायली मी. सायली म्हणते, हो मधुभाऊ, तुमची आश्रमात असलेली बाळं तुमची वाट बघत असतील, पण उद्या पूजेला यायला उशीर करू नका बरं का. मधुभाऊ जायला निघतात आणि परत मागे वळून पाहतात आणि साऊ बाळा असं म्हणत सायलीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहत असतात. सायली म्हणते, अहो मधुभाऊ काय झालं? मधुभाऊ म्हणतात, काही नाही अगं, असंच मला जरासं भरून आलं. साईला प्रश्न पडतो की मधुभाऊ आज एवढे हळवे का झाले आहे, त्यांना माझ्याशी काही बोलायचं होतं का, आज मला एवढं अस्वस्थ का वाटत आहे. इकडे मैपतच्या अड्ड्यावरती गायत्री आणि सगळे तिचे मेंबर जमलेले असतात. गायत्री मैपतला म्हणते, कधी होणार आहे धमाका, जी बाई पाठवली आहेस ती भरोशाची तरी आहे का, नाहीतर ती आपल्या सगळ्यांना घेऊन बुडेल.
मैपत म्हणतो अहो गायत्रीबाई, माझी माणसं काही लेचीपेची नाहीत, एकदा निशाणा लावला ना मग उडवतातच. गायत्री म्हणते ठीक आहे, मी सध्या ठेवते तुमच्यावर विश्वास, पण तुमची मदत घेणं मला महागात पडू नये म्हणजे मिळवली. मैपत म्हणतो तुम्ही टेन्शन नका घेऊ हा. गायत्री उठते आणि म्हणते मी डोळ्यावर पाणी मारून आली, रात्र वैऱ्याची आहे, सतत जागं राहावं लागेल. मैपत गायत्रीला म्हणतो चहा घेणार का माझ्याबरोबर? गायत्री म्हणते आता. तो म्हणतो घ्या ना 2 घोट, काय फरक पडतो. आणि तो त्याच्या माणसांना चहा आणायला सांगतो. इकडे मधुभाऊ सायलीचाच विचार करत रस्त्याने चाललेले असतात. ते एकट्याशीच बोलत असतात. अरे सायली बाळा, तू अनाथ नाहीच, पण हे सगळ्या जगाला सांगण्याअगोदर माझ्या हाती काहीतरी ठोस पुरावे लागायला हवे. मग मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन की तूच तन्वी किलेदार आहेस, तू अनाथ नाहीस. इतक्यात मधुभाऊंच्या लक्षात येतं की सायलीचा एखादा जुना लहानपणीचा फोटो आश्रमात असू शकतो आणि तो जर आपण अन्नपूर्णा मॅडमना दाखवला तर त्या नक्कीच सायलीला ओळखतील. त्यांना खूप आनंद होतो आणि ते पटकन आश्रमात जातात. इकडे अर्जुन रूम मध्ये बसलेला असतो. सायलीही तिथे येते. अर्जुन सायलीला म्हणतो अगं थोडा आराम कर. सायली म्हणते अहो सणासुदीला कुठं बायकांना आराम मिळतो का? आई सुद्धा सकाळपासून काम करत आहेत. अर्जुन म्हणतो अगं तूही थोडा वेळ आराम कर आणि आईलाही आराम करायला सांग. तो सायलीला बसवतो आणि चॉकलेट देतो आणि तिला म्हणतो खा, याने तुला एनर्जी येईल आणि फ्रेश वाटेल. सायली म्हणते अहो माझ्यावर कुठलाही तणाव नाही, पण मगाशी मधुभाऊ आले होते ना, मला असं वाटलं की त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, त्यांच्यावरती काहीतरी तणाव आहे. अर्जुन म्हणतो अगं ते पूजेसाठी येतील ना, त्यावेळेस तू निवांत बोल त्यांच्याबरोबर. सायली म्हणते हो, मी थोडंसं निवांत झाल्यावर त्यांच्याशी बोलणारच आहे, त्याशिवाय मला थोडं बरं वाटणार नाही. पण असं काय त्यांना टेन्शन असेल हो? अर्जुन म्हणतो काही काळजी करू नको, अगं ते ठीक असतील. आता मधुभाऊ आश्रमामध्ये पोहोचलेले असतात आणि मुलांचं ठेवलेलं जुनं सामान शोधत असतात. कपाटामध्ये ठेवलेली लाल गाठोडी ते शोधत आहेत. त्यांना सगळ्या मुलांची गाठोडी सापडतात, फक्त प्रिया आणि सायलीचं गाठोडं सापडत नाही. ते म्हणतात पोलिसांनी आश्रम बंद असताना बरीच हलवाहलव केलेली दिसते. एवढ्या तिथे कुसुम येते आणि म्हणते मधुभाऊ काय शोधताय तुम्ही? मी काही मदत करू का? मधुभाऊ म्हणतात अगं नको, मी माझं पुस्तक शोधतोय. कुसुम म्हणते अहो इथे कुठे शोधताय, इथे तर मुलांच्या जुन्या वस्तू आहेत. मधुभाऊ थोडेसे चिडतात आणि ते म्हणतात मी म्हटलं ना शोधतोय पुस्तक, इथे तर शोधतोय. मधुभाऊ चिडलेले पाहून कुसुम तिथून निघून जाते. मधुभाऊंना आता खूप टेन्शन आलेलं असतं की सायलीचं गाठोडं सापडत नाही, कारण त्याच्यामध्ये सायलीचा जुना फोटो असतो लहानपणीचा. ते म्हणतात सायलीवरती खूप अन्याय झालेला आहे आणि आता तिला तिचे खरे आई वडील मिळायलाच हवेत. आता हे आपल्याला सगळ्यांना सांगायलाच पाहिजे. आता प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरामध्ये चांदेकर फॅमिली जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आलेली आहे. अन्नपूर्णाजी म्हणते अरे भाल्या, किती दिवसांनी आपण भेटतोय ना. चांदेकर म्हणतात हो पूर्णे, हो खूप वर्षांनी, आता आपण भरपूर गप्पा मारूया. अन्नपूर्णा म्हणते अरे तुझी तर सुतारपणी झाली, अशी त्याच्या केसांची चेष्टा करत अन्नपूर्णाची म्हणते. भाल्या म्हणतो अगं जसं वय होईल तसे सगळे अवयव काम करायचे बंद करतात. हो ते बंद करणारच, पण आपलं मन तरुण ठेवायला हवं. अगदी बरोबर बोललीस अन्नपूर्णे, आपल्या मनातील जे लहान मुलं आहे ना त्याला जिवंत ठेवायला पाहिजे. पूर्णाची आणि दोघांच्या मस्त अशा गप्पा रंगलेल्या असतात. पूर्णाची म्हणते अरे प्रताप, ते कार्यक्रम करणारे अजून कसे काय आले नाहीत? प्रताप म्हणतो थांब मी त्यांना फोन करतो. प्रताप म्हणतो पूर्णाईला अगं आपल्याकडे जी माणसं येणार होती ना त्यांची गाडी रस्त्यात बंद पडली, त्यामुळे ती आता आपल्याकडे येणार नाहीत. कल्पना म्हणते मग आता काय करायचं, आपल्याकडे तो लोक येणार आहेत ना, मग आपल्याला हा प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल का? पूर्णाची म्हणते आता काय करायचं मग? प्रताप म्हणतो अगं जरा वेळ थांब. इतक्या सायली म्हणते अहो कॅन्सल करायचं कशाला, आम्ही आहोत ना, आम्ही करतो ना डान्स. आणि कला म्हणते हो तुम्हाला जर सगळ्यांना चालणार असेल ना तर. कल्पना आणि अन्नपूर्णाची म्हणते हो आम्हाला चालेल ना, चालेल काय धावेल ही. प्रेक्षकांनो, यानंतर सायली आणि अर्जुनचा डान्स परफॉर्मन्स दाखवलेला आहे. इकडे मैपत गायत्रीला म्हणतो तुमची ही येडी कुमूद माझ्यासाठी लॉटरी आहे. तिला सुभेदारांच्या घरात घुसून मला मोठा प्लॅन करता येईल. तो गायत्रीला थँक्यू म्हणतो. गायत्री म्हणते लक्षात असू द्या म्हणजे झालं, एक हात से दे और एक हात से दे, हा जगाचा नियमच आहे नाही का? मैपत म्हणतो बरोबर आहे, तुम्ही जे जळतो खोलीत माझ्या हातात दिलेला आहे त्यामुळे सुभेदाराच्या घरची राख होणार आहे. गायत्री म्हणते या बदल्यात मला काय मिळणार? मैपत म्हणतो ज्यावेळेस सुटकी सरशी हाक माराल त्यावेळेस मी तुमच्या मदतीला धावून येईल. राहुलला मात्र कला पळून गेल्यामुळे भीती पडलेली असते. तो मैपतला म्हणतो अहो मी अडकलो तर काय करायचं? मैपत म्हणतो अरे तू कसा अडकशील, सुभेदार जिवंतच राहणार नाही, त्यामुळे तू काही घाबरू नकोस. इकडे राहुलला मात्र भीती पडलेली असते, जर कलानं खरं सगळं सांगितलं तर तो जेलमध्ये जाईल. गायत्री म्हणते अरे जरा शुभ बोल ना. मैपत म्हणतो अरे म्हणून तर आपण तिला कायमचा संपवायचा प्लॅन केला आहे ना. राहुल म्हणतो बघूया आपण. इतक्यात राहुलच्या फोनची रिंग वाजते. मैपत म्हणतो अरे तू काही काळजी करू नकोस, सुभेदारांच्या घरात खोटी कुमूद धमाका करणार आहे. एकदा का पूजा अर्चा झाली की सुभेदारांच्या घरामध्ये बॉम्बस्फोट होणार. प्रेक्षकांनो, तिन्ही जोड्यांचे डान्स परफॉर्मन्स दाखवलेले आहेत. उद्याच्या भागामध्ये अर्जुनला एक चिठी सापडते धमकीची, घरामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे त्याची. भेटूया आता उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.